आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जे आहे जंगलातील जे वन्य प्राणी आहेत त्यांची गणना होते। आपण आहोत भोकर वन परिक्षेत्रामध्ये। या ठिकाणी आपण पाहू शकतो आपण आहोत भोकरच्या जंगल परिसरामध्ये। या ठिकाणी वन विभागाच्या वतीने असं मचाण तयार करण्यात आलेलं आहे। हा एक सार्वजनिक पाण्याचा म्हणजे एक स्रोत आहे। या ठिकाणी जंगलातील जे प्राणी आहेत या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येत असतात। त्याचबरोबर या ठिकाणी जे वन विभागाचे कर्मचारी आहेत हे या मचाणवर बसून रात्रभर पहारा देतात। त्याचबरोबर या ठिकाणी कॅमेरे सुद्धा बसवण्यात आलेले आहेत जे वन्य प्राणी या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येतात त्या प्राण्यांची गणना जी आहे या कॅमेऱ्याच्या माध्यमातून होते। प्राणी या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आल्यानंतर या कॅमेऱ्यामध्ये त्यांचा फोटो कैद होतो। आपल्यासोबत वन विभागाचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय नाव आहे आपलं आणि गणना प्राण्यांची कशा पद्धतीने केली जाते? मी ज्ञानेश्वर धोंडगे, मी वनपाल म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे। वन परिक्षेत्र कार्यालय भोकर अंतर्गत आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त आमचे मार्गदर्शक व नांदेड वन विभागाच्या उपवन संरक्षक आदरणीय पाटील मॅडम, सहाय्यक वन संरक्षक श्रीकांत इटलोड साहेब, आमचे मार्गदर्शक वन परिक्षेत्र अधिकारी श्री अंगद खटाणे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही दरवर्षी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्राणी जनगणना करत असतो। बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्राणी जनगणना करण्याचा महाराष्ट्र शासनाचा उद्देश हा आहे की या दिवशी चंद्राचा प्रकाश स्पष्ट दिसतो आणि ह्यामध्ये उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे प्राणी पाणवट्यावर येतात। इतरत्र पाण्याचे स्रोत नसल्यामुळे एकाच ठिकाणी पाणवठा असल्यामुळे किंवा विविध ठिकाणी असे पाणवठे असतात त्या ठिकाणी वन्य प्राणी येऊन आपल्याला पाहण्यास किंवा आपल्या परिसरामध्ये कोणकोणते प्राणी आहेत हे आपल्याला याची माहिती भेटते व आपल्याला त्यांचं प्रोटेक्शन, त्यांची सुरक्षा व्यवस्था, पुढील रणनीती ह्या वन्यप्राणी जनगणनेमुळे करण्यास सोयीचे ठरते। जंगलामध्ये जे पाणवटे आहेत या ठिकाणी प्राणी पाणी पिण्यासाठी येतात आणि बुद्ध पौर्णिमेला चंद्र जो आहे याचा प्रकाश मोठा असतो, त्यामुळे या ठिकाणी या दिवशी गणनेची जी आहे ती 1 तारीख ठरवली जाते। आपल्यासोबत दुसरे अधिकारी आहेत। सर, आपल्या विभागामध्ये म्हणजे हिंस्र जे प्राणी आहेत, वाघ असेल किंवा मग बिबट असेल, वाघाचं प्रमाण तर नाहीच आहे, पण बिबट असे किती प्राणी आहेत या ठिकाणी? सर, आमच्या वन परिक्षेत्र भोकर अंतर्गत साधारणतः 20 ते 22 बिबट असण्याची शक्यता आहे, कारण या ठिकाणी वाईल्ड लाईफच्या केसेस बऱ्यापैकी होत असतात, त्यामुळे 20-1 असतील असा आमचा अंदाज आहे। ते याची स्पष्टता आता या प्राणीगणनेतून आणखीन अधिक होईल। बरं, आपण 4 कर्मचारी आहेत, 2 अधिकारी आणि आपले 2 सहकारी आहेत, मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे आहे आपल्याकडे कुठलीच साधनं या ठिकाणी दिसत नाहीत, मग याचा धोका निर्माण होऊ शकत नाही का? होतो सर, बऱ्याच वेळेस आमच्या वन कर्मचाऱ्यावर महाराष्ट्रामध्ये आघात झालेले आहेत, वन्यप्राणी यांच्याकडून अपघात झालेले आहेत, पण वन विभागाकडून आणखीनही काही शासनाने याबाबतची दखल घेतली नाहीत, भविष्यामध्ये घेतील। नक्कीच जे वन विभागाचे कर्मचारी आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना कुठलेच उपाययोजना किंवा साहित्य जे आहे यांना पुरवठा करण्यात आलेलं नाही, मात्र ते मोठी जोखीम घेऊन सुद्धा आपले कर्तव्य जे आहे ते चोखपणे बजावताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। यशपाल भोसले, LS मराठी न्यूज, नांदेड।